गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुरेंद्र. धावांचा विचार केला तर खूप धावा कमी इथे सेट झाल्या आहेत, परंतु मॅच अजून संपली नाहीये. सौंदाळे गाव इथे मात्र इतिहास लिहायला आलाय, त्यामुळे इथे मात्र बॅटल मोठा असणार आहे. हे युद्ध जरी कमी धावा असल्या ना तरी मात्र मोठं पाहायला मिळणार आहे, कारण बऱ्याच वेळा क्रिकेटच्या मैदानावरती ज्या वेळी लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाला ना त्यावेळी थ्रिलर पाहायला मिळतं. इथेही लो स्कोरिंग मॅच आहे. यहाँ पे लाजवाब स्ट्रोक ऑन द स्ट्रेट डाउन द ग्राउंड, सीधा 6 रन. पॅवेलियनच्या डोक्यावरनं सरळ रोडवरती फेकून दिलेला फटका आपण पाहिला. रोहित. चला रुपेश तिलोटकर, जरा बॉलकडे सुद्धा लक्ष द्या. आपल्याला बॉलच्या बॉक्सकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. संध्याकाळपर्यंत बऱ्याच मॅच आहेत. संपूर्ण पेंढरी गावचे रहिवासी आज ह्या मैदानावरती एकवटले आहेत. आणि दिशांत दादा, अजून एक सांगावं असं वाटतं की पुन्हा एकदा चेंडू सीमा पार जाईल का नाही. अचूक टिपलाय एक तरी तो एक मेरी. सुरेंद्र यांनी कमबॅक केलंय. इथे मात्र रोहितला थांबवलंय. या सांगावं असं वाटतं, इकडे लाईव्ह मध्ये ऐकायला आलं तर सांगायचं हे होतं की या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये महिलांचं हळदी कुंकू सुद्धा पाहायला मिळणार आहे. एक गाव एक भाव पेंढरी ज्याचं नाव आपण ऐकलं तर आज संपूर्ण पेंढरी गावचा गोतावळा या मैदानावरती तुम्हाला पाहायला नक्कीच मिळणार आहे. गावची स्पर्धा म्हटली तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आणि पेंढरीचं चषक 2026 आयोजन काही खास आहे. आज यावर्षी जर पाहिलं तर हे नारंगीचं भव्य दिव्य मैदान आणि काहीच वेळामध्ये महिला मंडळ सुद्धा या स्पर्धेला उपस्थित राहतील आणि त्यांच्या माध्यमातून देखील हळदी कुंकूचा कार्यक्रम देखील आपल्याला पाहायला मिळेल. तुर्तास मैदानाकडे जाव्या. षटकाराला रोहितला माघारी परतावं लागलं आणि त्याच्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये सूरज दाखल झालाय. 24 धावांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर आलेला 6 आणि त्याच्यानंतर आलेलं विकेट. या मॅचची कहाणी आतापर्यंत आपल्याला सांगून गेलाय. एक गलीमध्ये बॉलला खेळला, अगदी शेवटच्या मोमेंटला बॅटची फेज ओपन केली. बॅटला केवळ चेंडूचा स्पर्श झाला आणि तिथून आलेली एक धाव जी रन संख्येला घेऊन गेले 7च्या घरामध्ये. आणि हीच 7 आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला महत्वाची आहे, कारण तुमच्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ या मॅच मध्ये तेवढीच महत्वाची आहे. कारण धावा रोखायची असतील तर फिल्डिंग सारखं सर्वात उपयोगी शस्त्र क्रिकेटच्या मैदानावरती नाहीये. इथे तुम्हाला ते जाळं विणावं लागतं, ते तंत्र मैदानावरती वापरावं लागतं आणि प्रतिस्पर्धी संघावरती तसा आघात ही तुम्हाला सादर करावा लागतो. यावेळी स्लो केलं, बॉलला बॅकफुटला गेले, स्लाइस केले, स्वीपर कव्हर रिझन मध्ये पाठलाग होईल. बॉल नाही थांबणार, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल, दॅट इज अ 4 रन चौकार. येस डीजे. रणसंख्या आहे 11च्या घरामध्ये. पुढचा बॉल, या बॉलला देखील चांगल्या पद्धतीनं हिट केलाय क्षेत्ररक्षक. आहे खूप चांगल्या दर्जाचं फिल्डिंग. जसं मगाशीच मी म्हटलं की गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ लाभणं हे तेवढंच महत्वाचं आहे. अक्षरशः बॉलवरती झेपावून आले, बॉलला आतमध्ये ढकललं. आपल्या संघासाठी काही प्रमाणात धावा या ठिकाणी वाचवल्या गेल्यात. ओव्हर क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी संपला. आणि धाव फलकाचा एकंदरीत आपण विचार केला तर धावांचा आकडा आहे 13च्या घरामध्ये. आता येणारे चेंडू शिल्लक आहे त्या मॅच मध्ये 12 आणि 12 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. 12 आणि 11चं इक्वेशन आहे आणि हे इक्वेशन आता मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीनं सादर केले जाईल ऐकवण्यासाठी पुढच्या ओव्हर मध्ये प्रकाश जोरे सर आपल्या समवेत आहेत. हॅलो. जरी 12 मध्ये 11 जरी धावा दिशांत दादा असल्या ना तरी ह्या थांबवू शकतात, कारण क्रिकेटच्या मैदानावरती बऱ्याच वेळा असे कारनामे आपण पाहिलेले आहेत. मग जर या आधी झाला असेल तर आता का नाही. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैभवला पाहतोय.
इथे मात्र हे निर्णायक षटक असणार आहे. सौंदाळे संघ या स्पर्धेमध्ये टिकून राहील की नाही ठरवणार हे षटक असणार आहे. चांगला फटका पॉइंटच्या दिशेने स्वतः स्वप्नील चेंडूच्या खाली होता मात्र झेल सोपा सोडलाय. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला सामने जिंकवून नक्कीच देणार नाहीयेत. थोडीशी बॉडी लँग्वेज आक्रमकता वाढवावी लागेल सौंदाळे संघाला. त्याच वेळी कुठेतरी तुम्ही टक्कर देऊ शकता. त्याच वेळी कुठेतरी समोरच्या संघाला नाखी नऊ आणू शकता. शेवटचा एक जरी रन असला ना तरी सुद्धा त्याला झुंजवावं लागतं समोरच्याला. ये पहा इथे पहा काय चेंडू डिलिव्हर केलाय. थोडस गती परिवर्तन गिरने के बाद थोड़ी सी और बाहर जाती हुई अच्छी गेंद डॉट गेंद आई यहाँ पे. तर जो झेल पिक टिपला असता तर तोही टॉर्च होता. मग झाल्या असत्या आपल्याला 10 चेंडू 11 धावा पाहायला मिळाल्या असत्या. चुका छोट्या छोट्या असतात पण परिणाम मोठ्या करतात. फिर एक बार वैभव आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याही चेंडूवरती प्रहार केलाय अतुलने. चेंडू जातोय पॉइंटच्या डोक्यावरनं. 4 धावा पेंड्री चषक ब्रँडेड चौका. या 4 धावांनी इथे मात्र विजयाचं अंतर कमी केलंय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. थोडीशी विजयाची आशा अजूनही मनाला लावणारा हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. कुठेतरी होप्स अजूनही वाढवणारा चेंडू हा पाहायला मिळाला सौंदाळे संघाच्या वतीनं बघितलं गेलं तर. परंतु काम सोपं नाहीये. काम मित्रांनो सोपं नाहीये. अतुल मैदानाच्या आतमध्ये घातक फलंदाज आहे. नॉन स्ट्राईकला सूरज हेमले हा सुद्धा मैदानामध्ये घातक फलंदाज आहे. एक धाव अजूनही मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या 19 धावा. विजयासाठी अजूनही 5 धावांची गरज. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. पाहावं लागेल. मी तर म्हणतो या चेंडूवरती मला वाटतं सूरज हेमले सिंगल घेऊन नॉन स्ट्राईकला येण्याचं काम करणार आहे. कारण या खेळाडूला मी बरेच वर्ष ओळखतो. या खेळाडूच्या गेमला या खेळाडूचा गेम प्लॅन जो असतो ना 3-3 षटकांच्या सामन्यांमध्ये सुद्धा सूरजने काही वर्षांपूर्वी गेल्या वर्षी 50-50 रन्स मारलेले आहेत. आणि ते मारत असताना ना कधी तो अलॉंग द कार्पेट एक एक डबल घेत अगदी शेवटच्या क्षणी कशा प्रकारची इनिंग सजवतो हे मी बऱ्याच वेळा पाहिलं या सूरजला. इथे मात्र 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या 21. विजयासाठी धावा पाहिजे 23. 24 टू विन आहे. त्यामुळे अजूनही 3 धावांची गरज. दरम्यान एक अशा व्यक्तीचं इथे आगमन झालंय ज्यांनी देवगडच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये पाडगाव चषक पाडगावमध्ये होणारी स्पर्धा जी याच वेळी गेल्या वर्षी आपण पाहिली थोड्या दिवसापूर्वी पाहिली 35वं वर्ष की 34वं वर्ष साजरं यावर्षी झालं. आणि त्या स्पर्धेला सुरुवात करणारे आदरणीय बाळूदादा गोगटे यांचं इथे आगमन झालंय. सर तुमचं खरंच हृदयापासून या स्पर्धेमध्ये आज या स्वागत आहे आणि अभिनंदन सुद्धा आहे. तुम्ही त्या काळात जी सुरुवात केली आज आम्ही ते पुढे चालवण्याचं काम करतोय. त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती. त्या सर्व परिस्थितीवरती मात करत आणि आम्ही पाहिलंय त्या स्पर्धेमध्ये खेळलो सुद्धा आहोत. अभिमानाची पाडगाव स्पर्धा गेली कित्येक वर्ष 34 वर्ष 35 वर्ष चालू ठेवणं अविरतपणे हे सोपं काम नाहीये. इथे मात्र सहज सोपा विजय मिळवलाय पडेल संघाने. दिमागामध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. तर बघूया मॅन ऑफ द मॅच कोण ठरतंय. हॅलो धन्यवाद. नेट मध्ये समोर के खेळतायत ना त्याने प्लीज बाहेर या. तिकडे अलाउड नाहीये. समोरच्या ठिकाणी नेट मध्ये ते प्रॅक्टिस चालू आहे. बंद करा प्लीज. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत मेन रोड गिरिया वर्सेस भगवती तोरसोळे. टॉप 4 मधील एक संघ दिशांदादा मिळालाय.
त्यानंतर नंबर 2 जो कोण असेल तो ह्या ठरवणारा सामना असणार आहे आणि आपण थोडंसं थांबल्यानंतर पुन्हा एकदा लाईव्ह कडे वळणार आहोत. तोपर्यंत आमच्या डीजे दादांना नक्कीच आपण पाचारण करूया. फिरकती हवा ही रंगी बेरंगी ढोल ताशाच्या नाद धरा सुद्धा हलते पेंडरी बॉयस चषक गाव सगळं जुळते ओ रे ओ आवाज दे पेंडरी बॉयस चषक खेळायचे रे ओ रे ओ नाचू सगळे डीजेच्या तालावर झिंगायचे चेंडू उडतो जसा स्वप्न आकाशी प्रत्येक हॅलो. फटका हा सणाच्या प्रकाश हॅलो हॅलो चला मित्रांनो फास्ट करा थोडंसं. या झालेल्या सामन्याचा सामनावीर पुन्हा एकदा ठरतोय सूरज हेमले ना. सूरज हेमले 2 गडी बाद केले, धावा फक्त 3 दिल्या आणि पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार यावेळी मात्र आपल्या गोलंदाजीने मिळवणारा सूरज हेमले ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि आत्ताच दिनेश दादा गुरव यांचं आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो की सर मॅन ऑफ द मॅच तुमच्या शुभ हस्ते देण्यात यावं. दिनेश दादा जा. आज आपल्याला कसरत थोडी करावी आहे, खालीवर बरंच आहे कारण आपला बक्षिसांचा स्टेज संपूर्ण पेंढरी गावांच्या या बक्षिसांनी भरलेला स्टेज आज आपल्याला डाव्या बाजूला पाहायला मिळतोय पॅव्हिलियनच्या. चला बॅटर नेम अमोल घाडी आणि नॉन स्ट्राईकला अमोल मोंडकर आणि नॉन स्ट्राईकला सूरज घाडी. सलामीर मैदानात दाखल होत आहेत अमोल मोंडकर आणि सूरज घाडी. मागच्या मॅच मध्ये चांगल्या प्रकारे फलंदाजी केली होती बॅक टू बॅक. तरी सौंदाळे संघ स्वप्नील दादा तुमचं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे प्लीज. नंतर ते राहून जातं, विसरायला होतं, त्यामुळे प्लीज आत्ताचा ते घेऊन तुमच्याकडे घ्या. चला मॅच इज द प्ले. नेक्स्ट मॅच नवीन सामना क्वार्टर सामना फायनलचा हा सामना टॉप 4 मध्ये घेऊन जाणारा हा सामना. पहिला चेंडू आघात केलाय अमोलने, चेंडूला धाडलंय आणि पुन्हा एकदा आवड मला ज्याची तू त्यालाच मारलं. इकडे लक्ष द्यायचं आहे. निनाद वेळ खूप काढताय. थोडं ना इथे आपल्याला पॅड वगैरे बांधत राहायचा, वेळ काढायचा आहे, बॅट घ्यायची आणि आतमध्ये यायचंय. नवीन बॅटर निनाद गाडी मैदानाच्या आतमध्ये. एक सुरेख फटका अमोल मोंडकरच्या बॅटमधनं पाहिला आणि अमोल बाद झाला. नवीन चेंडू असल्यामुळे थोडासा आपल्याला सावध खेळणं गरजेचं आहे मित्रांनो. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 6. गोलंदाजीवरती सागर. आज मात्र तोरसोळे गावचे खेळाडू इथे मात्र इतिहास लिहायला आलेत. आपण ज्याने आम्हाला घडवलं, ज्याने आम्हाला शिक्षण दिलं, ज्याने आम्हाला माणूस म्हणून घडवलं, तेच कोंडले सर इथे दाखल आहेत. त्यांच्या समोर काहीतरी करून दाखवायचं आहे. तुम्ही आम्हाला जे सांगितलं ते आज आम्हाला मैदानात उतरवायचं आहे. आणि भगवती टीम मधून स्वतः कोंडले सर मैदानाच्या आतमध्ये खेळताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुरु असावा तर असा, स्वतः मैदानामध्ये दाखल होऊन इतरांना ज्ञान देणारा. अच्छा शॉट, फिर एक बार, लेकिन यहाँ पे कवर में पकड़ा जाएगा. यस इट इज टेकन फ्रॉम फील्डर.
मेन रोड गिरिया अडचणीत आलाय. दोन मोठे बॅटर जाळ्यामध्ये सापडलेत. निशाणा धन्यवाद डीजे. इथं मात्र दोन गडी बाद केले सागर यांनी. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला सागर. दोन मोठे फलंदाज निनाद आणि अमोल त्याची जागा येण्यासाठी गेलाय तो गिरीश. आणि हा मात्र सुंदर प्रकारे मारलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव स्ट्राईक रोटेट होते. टिचून मारा करताना दिसतोय सागर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र स्ट्राईकला गेलाय तो सूरज. पुढील चेंडू घेऊन सागर सूरजसाठी. हा मात्र रिव्हर्स स्वीप अटेंड केलाय. चेंडू जातोय ओमराव सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 11. चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. अमोल मोंडकर याला मागे परतवलं होतं ज्या मागच्या मॅच मध्ये चांगल्या प्रकारे फलंदाजी केली होती. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसरं षटक घेऊन प्रथमेश. स्ट्रायकिंग एंडला असेल गिरीश. दरम्यान आपल्या स्पर्धेसाठी खास या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी नव निर्माण सेनेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसेचे संपर्क प्रमुख सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ज्ञानेश्वर मोरे सर या स्पर्धेसाठी दाखल झाले आहेत. आणि खरंच सर तुमचं मनापासून अभिनंदन. मनापासून तुमचं या स्पर्धेसाठी स्वागत. तुम्ही आलात या स्पर्धेला 4 चांद लावलात आणि तुमच्या पदस्पर्शाने हे या स्पर्धेचा यशाची पायरी अजूनही उंचावली आहे. आणि म्हणूनच तुमचा आम्ही शाल आणि श्रीफळ देऊन इथे सन्मान करतोय तो तुम्ही स्वीकारावा. व्यासपीठावरती मुख्य व्यासपीठावरती खाली आपण गणेश गुरव यांना विनंती करतो की तुम्ही सरांचा सत्कार करायचा आहे. इथं चांगली गोलंदाजी इथं पाहायला मिळते. गिरीशला मागं परतावं लागेल. एक मोठा झटका बसलाय तो गिरिया या संघाला. एका षटकाराच्या मतीने खेळत होता. मागच्या चेंडूवरती चांगल्या प्रकारे प्रहार केला. 6 धावांसाठी चेंडू पाठवला. त्याचबरोबर परत वापसी केली गोलंदाजने आणि त्याला मात्र डगआउट मध्ये वापस पाठवलंय. सतरा. दुसरं षटक चालू असताना 17. पुढील चेंडू घेऊन हा मात्र ऑफस्टमच्या खूपच बाहेरून गेलेला चेंडू. पंच वाईट घोषित करतात. अवांतर एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या होते 18. चांगल्या प्रकारे इथं गोलंदाजी पाहायला मिळते. बघूया पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने पुन्हा एकदा वाईड चेंडू. थोडासा दिशाहीन झालेला दिसतोय गोलंदाज.
प्रथमेश थोडस खराब गोलंदाजी. पुढील चेंडी घेऊन हा मात्र सुरेख चेंडू. फलंदाजाला याला काही समजला नाही. चेंडू मात्र निर्धाव जातो. धावसंख्या मात्र आहे तिथेच. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एक चांगलं खेळीमेळीचं वातावरण इथं पाहायला मिळते. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुरेख चेंडू. यॉर्कर चेंडू होता. फलंदाजाला काही समजलं नाही. चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या मात्र आहे तिथेच. बॅट आणि बॉलचा काही संबंध येत नाही. प्रथमेश पुन्हा एकदा हा मात्र आकुट टप्प्याचा चेंडू फुल केला जातोय आणि मात्र इथं झेल सुटतोय. एक जीवनदान. अशा रीतीने 2 धावा. 2 धावे संघ पोचतोय 21 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू आणि हा मात्र लो पुलटॉच होता. चेंडू मिस झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघ पोचतो 21 या धावसंख्येवर. 10.5 सरासरीने जाताना दिसतोय हा संघ. चांगल्या प्रकारे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या गोलंदाजांकडून. तो रावके आपण एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. अखेरचं षटक विक्रांत. हा मात्र फुलटा चेंडू ऑन साइडला जोरदार प्रहार करतोय. चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार केलाय. चेंडूला पाठवले सीमारेषा पार. षटकाराने या ओव्हरची मात्र सुरुवात केली आहे. बघूया विक्रम थांबवतोय का. पुढील चेंडू घेऊन विक्रम. दुसरा चेंडू. फलंदाज मात्र खेळण्यासाठी सज्ज. हा मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार करतोय. जातोय 6 धावांसाठी चेंडू षटकार. पुढील चेंडू घेऊन सूरज मात्र बॅक टू बॅक 2 षटकारांच्या मतीने खेळतो. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करतोय. इथं मात्र चेंडू जातोय सीमा पार. तिसरा षटकार येतोय सूरजाच्या बॅट मधून. आता मात्र आग ओकताना दिसतोय सूरज मैदानामध्ये. तीन चेंडूमध्ये 3 षटकारांच्या मतीने खेळतोय सूरज. शेवटचा षटक कुठंतरी महागडा गोलंदाज ठरतोय विक्रम. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा फुल टॉच. चेंडूला पाठवले सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक 4था षटकार.
4 चेंडू मध्ये 4 षटकार ठोकलेत सूरज याने. बघूया पुढील 2 चेंडू मध्ये काय करतोय. पुन्हा एकदा जोरदार. ओहो, सो ब्युटिफुल, सो एलिगंट. हॅलो हॅलो हॅलो. जर या चेंडू मध्ये षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय सूरज याला. बघूया. आणि हा मात्र विक्रम करतोय इथं आजच्या दिवसातील. 7 चेंडू मध्ये 7 षटकार. व्यासपीठाच्या दिशेने जाणार आहोत जिथे प्रकाश झोरे सर यांचा वाढदिवस या ठिकाणी आपण सेलिब्रेट करत आहोत. वाढदिवसानिमित्त प्रकाश झोरे सर आपणाशी खूप खूप शुभेच्छा. 2001 ची त्यांची जी बॅच आहे ते वर्गमित्र आहेत त्या ठिकाणी त्या सर्वांच्या माध्यमातून हे आपल्या मित्रावरील प्रेम आणि त्यांचं सेलिब्रेशन आपण या ठिकाणी पाहत आहे. आपणास उदंड आयुष्य लाभो याच आई भवानी चरणी आपण प्रार्थना करत आहोत. सेमी चालू आहे का? नाही नाही, आता क्वार्टर झाले. तुम्ही सेमी खेळणार की हे खेळणार? सेमी लास्टला ठेवतील. आता जिथे आमचे साथी समालोचक प्रकाश झोरे सर यांचा वाढदिवस सेलिब्रेशन झाला तर त्यांनाही मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आताच सूरज खाडी याने 6 बॉल 6 षटकार मारल्याने मोठा विक्रम इथं रचलाय. तर त्याला या 6 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय प्रणय टेंबुळकर यांच्याकडून. हॅलो, पहा पेंढरी चषक म्हटलं की विक्रम सुद्धा नावावरती जोडले जातात. अशाच प्रकारचा एक विक्रम पहिल्यांदाच पाहायला मिळाला. इथे मात्र सूरज घाडीच्या बॅट मधून तब्बल 6 बॉल 6 षटकार. युवराज सिंगची आठवण करून देणारी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. संघ अडचणीत होता त्यावेळी सूरज बरसला मैदानाच्या आतमध्ये आणि तब्बल 6 षटकार ठोकले. आणि या खेळीसाठी प्रणय टेंबुलकर कडनं 500 रुपयाचा पारितोषिक, अमित गुरवकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आणि वैशाख भाटकर यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक, सोबत तुलसीदास गुरव यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. अंकुश
मयुरी अंकुश गुरव हिच्याकडनं म्हणजेच अमित यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वा, वादळी खेळी सूरजच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. एक विक्रम प्रस्थापित या सूरजने या मैदानावरती केलाय. संघासाठी धावसंख्या करायची आहे, इथे मात्र टार्गेट सेट झालाय. 58 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय तोरसोळे संघाचा फलंदाज प्रथमेश. आणि सागर मैदानाच्या आतमध्ये वाईटचा इशारा, चेस ऑन झालाय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज महेशला. पुन्हा एकदा सेल उडतोय आणि इथे अचूक टेपला गेलाय. अशा प्रकारची सुरुवात पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा झाली होती. तिकडे मात्र अमोल मोंडकरने एक षटकार ठोकला, त्यानंतर अमोल बाद झाला. इथे सुद्धा तसंच पाहायला मिळालंय. प्रथमेश षटकार ठोकलाय, प्रथमेश बाद झालाय. क्या यहाँ पे कहानी में कुछ अलग लिखा हुआ है? क्या यहाँ पे ये टारगेट चेस होगा? सवाल बहुत है. मगाशा झालेल्या सामन्यामध्ये दीक्षांत दादा ज्यावेळी पहिली इनिंग चालू होती ना, त्यावेळी तोरसोळे संघाचे मॅनेजर प्रथमेश पवार दादा इकडे डगआउट मध्ये होते. समोरच्या संघाचे 4 गडी ज्यावेळी बाद झाले त्यावेळी त्यांचा उत्साह, मला वाटतं डीजे मास्टरना ते बोलून गेले की आम्ही सेमीला पोहोचलोच. परंतु हा खेळ जो क्रिकेटचा आहे ना, एवढा सोपा नाहीये. कधी बदलेल, कधी रंग बदलतो, कधी आनंद देतो, कधी दुःख देतो, सांगता येत नाहीये. आणि हे सांगतानाच सुनील दादा कोळसुमकर यांचं या पेंढरीच्या सोहळ्यामध्ये स्वतःच्याच घरामध्ये आगमन झालंय. सर, तुमचं मनापासून स्वागत आहे. दिनेश पवार नवीन बॅटर इन झालाय. मला मात्र दिशांत दादा त्या 6 षटकार पाहिले त्याचा आनंद आहेच, पण सोबत ना हा सामना जर जवळपास जर गेला ना, चेसच्या जवळपास तोरसोळे संघ पोहोचला, ते पाहणं मात्र खूप अत्यानंद होणार आहे. नेक्स्ट मॅच नाणेफेकीसाठी येऊन जायचंय. इडिया पॅकर्स वर्सेस आरसीसी रामेश्वर, गट क्रमांक ब मधनं पहिला सामना. अलॉंग द कार्पेट, चेंडू चाडा लॉंग ऑफला, एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक आहे. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 58 धावांचा विजयासाठी लक्ष्य पार करावं लागेल. संघाचे मॅनेजर प्रथमेश पवार बोलले होते की आम्ही सेमी मध्ये पोचू, परंतु अचानक सूरज गाडीचं वादळ आलं आणि सूरज गाडीने समोरच्या संघाची नौका जणू काही समुद्रामध्ये डुबवण्याचंच काम केलं. यस, लगेचच टॉस साठी जा. इडिया आणि रामेश्वर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटर उतरताना शंकरला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला उभा आहे एका बाजूला सागर, माफ करा दिनेश. पुन्हा एकदा आल्या पहिल्या चेंडूवरती वार केलाय. 58 धावांचा टार्गेट इथे मात्र मनामध्ये घेऊन उतरलेला तोरसोळेचा हा वाघ मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. 12 चेंडू 42 धावांची आवश्यकता अजूनही आहे. सामना संपलेला नाहीये, कोणी कुठे जायचं नाहीये, क्योंकि तोरसोळे संघ आपल्या जुन्या रंगामध्ये पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल झालाय. टॉस साठी एवढा नका देऊ. टॉस साठी इडिये संघ स्वप्नील नाईक आणि सोबत आरसीसी रामेश्वर स्वप्नील धुमाळ.
स्वप्नील टू स्वप्नील पुन्हा एकदा मोठा फटका लोअर फुल टॉसला खेळलाय मात्र पुन्हा एकदा सूरज घाडी ते मात्र मैदानाच्या आतमध्ये समोरच्या संघावरती तुटून पडताना अचूक झेल टिपलाय. त्या अभावी माईक घेऊन तिकडे आम्ही पोचलो नाहीये. नाणेफेक जिंकलाय श्रीकांत विक्रांत पवार. ईडीए संघ स्वप्नील नाईक यांनी नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. संकेत कदम असेल, नंदन कदम असेल, स्वप्नील नाईक असेल, बलाढ्य नावांनी मैदानाच्या आतमध्ये उतरणारे हे खेळाडू आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळतील. एक प्रमुख दावेदारांपैकी एक संघ आणि दुसऱ्या बाजूला रामेश्वर सुद्धा या स्पर्धेच्या अगदी अंतिम सामन्यापर्यंत पोहोचणारा संघ. चांगला फटका विक्रांतच्या बॅटमधनं चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळपास आणि ह्या 6 धावा खणखणीत षटकार. धावांची गती पहा वाढते. किती धावा झालेत? 22 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. बाउंड्री लाईन वरती जे जे आपले स्वयंसेवक जे जे पेंढरीतील माझी मुलं काम करतायत त्यांचं काम आवडेल, ज्याचं काम आवडेल त्याला दिनेश गुरव यांच्याकडनं 501 रुपयेचं बक्षीस संध्याकाळी मिळणार आहे. दिनेश गुरव पॅव्हिलियन मधून सगळ्यांकडे लक्ष ठेवून आहेत. कोण कसा किती काम करतोय. धावसंख्या 23, षटक क्रमांक 2, निनाद आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर. एक मात्र चांगली गोष्ट पाहायला मिळते निनादकडनं. ऑफस्टमच्या खूपच बाहेर वारंवार फटक्या चेंडूला डिलिव्हर करतोय. समोरच्या फलंदाजांना थोडस लेग साइडला मारण्यापासून थांबवतोय आणि ही रणनीती चांगली आहे. मात्र इथे बॅटरना थोडस रिव्हर्स जर खेळ तुमच्याकडे असेल तर ती रणनीती तुम्ही अंमलात आणलात ना तर ह्यावरती सुद्धा उपाय आहे. समोरच्याने विणलेलं जाळं त्याला तोडायचं जर असेल तर तुमच्याकडे सुद्धा तेवढी बहारदार शक्ती आणि बहारदार खेळ असणं गरजेचं आहे. समोरच्याने तुम्हाला जाळं टाकलंय, ऑफस्टमच्या बाहेर वारंवार चेंडू टाकतोय, मग अशा वेळी रिव्हर्सचे फटके जर तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही निश्चितच खेळू शकता. मात्र तसं होत नाहीये. शंकर बाद होतोय आणि मोठा फटका, मोठा झटका म्हणावा लागेल तोरसोळे संघाला. लाईन मारने का नाही. पुन्हा एकदा आपल्याला थोडस बॅटर 38 सर्कलच्या बाहेर यायच्या अगोदर नवीन बॅटर इन झाला पाहिजे. शुभम नवीन फलंदाज. संघाची धावसंख्या. राज कदम नवीन फलंदाज मैदानामध्ये उपस्थित दाखल होतोय. शेवटचं षटक 6 चेंडू आणि 6 चेंडू आणि 35 धावा. विक्रांत मैदानामध्ये उभा आहे. पहिला चेंडू फिरवलाय. पाहूया झेल होतोय का. चेंडू सीमा पार जातोय. नाही. पुन्हा एकदा मला वाटतं तिकडे एक सुरेख झेल पाहायला मिळाला. अशा प्रकारे विक्रांतची खेळी सुद्धा संपुष्टात आणि इथे मात्र आता संघ तोरसोळे खूपच अडचणीमध्ये सापडलाय.
सूरज घाडीच्या वादळामध्ये उखडून गेलेला हा तोरसोळे संघ आपण पाहिला. सगळं काही या सामन्यामध्ये तोरसोळे संघाच्या बाजूने बघितलं तर चांगलं होतं, मात्र ते 6 चेंडू जर साईडला केले. तो गोलंदाज कोण होता ज्याने ते 36 धावा? विक्रांत. विक्रांत नाराज होऊ नको. स्टुअर्ट ब्रॉडला आठव, येणाऱ्या काळामध्ये युवराज सिंगने षटकार ठोकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार झाला. मन से हारने वाला कभी जीतता नाहीये. आणि मनामधने जिंकण्याची उमेद आणि कायम मनामध्ये छंद घेऊन जोपासणारा माणूस मैदानामध्ये सोडा जीवनामध्ये सुद्धा हरत नाही. त्यामुळे जे झालंय ते विसरावं लागेल, पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल. ही सुरुवात आहे. एखादी म्हणतात ना, जीवनामध्ये वेळ अशी येते ती तुमचं आयुष्य संपूर्ण बदलून टाकते. विक्रांत, तू असं समज, आजचा दिवस हा तुझ्या जीवनातील एकदम काळा होता, मात्र ह्याच काळ्या दिवसाचा तू तुझ्या जीवनामध्ये असा वापर कर, ढाल बनव आणि येणाऱ्या काळामध्ये विक्रांत नाव देवगडच्या पटलावरती क्रिकेटच्या सर्वांना मुखामध्ये घेण्यास दखल दाखव. अशा प्रकारचा खेळ तू खेळ. मैदानाच्या आतमध्ये सुनील कोदले सरांची एंट्री. एकदा टाळ्यांचा गजर व्हायला हवा. प्रेक्षकांना माझी विनंती आहे, प्लीज, ज्यांनी मुलांना घडवण्याचं काम आतापर्यंत केलं, अजूनही करतायत, पेंढरीमध्ये सुद्धा आपली सेवा दिली, तेच कोदले सर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल. दोन चेंडूवरती सलग 2 गडी टिपलेत. हॅट्रिकचा हा चेंडू असेल. काय कोदले सर ते हॅट्रिक थांबवतायत का? षटकारांचे डबल हॅट्रिक पाहिली. विकेटची शुभम हिते हॅट्रिक घेईल का? बॅटचा त्रिफळाची धाणी इथे मात्र विकेटची हॅट्रिक सुद्धा पाहायला मिळते. मेन रोड नवीन बॅटमॅन किरण शुभमच्या नावावरती पेंढरी चषकामधला पहिला हॅट्रिक विकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय. खूप खूप धन्यवाद शुभम. कारण मी मात्र जरी समालोचक असलो तरी मात्र मी सुद्धा क्रिकेट खेळलोय आणि त्यामुळे दिशांत दादा, माझं मात्र कायम ने कायम गोलंदाजांचा पाठीराखा जास्त मी असतो. मला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना खूप आवडतात पाहायला. कारण सध्याच्या युगामध्ये बॅटरचं युग चाललंय आणि तिकडे अशा प्रकारचे गोलंदाज जेव्हा पाहायला मिळतात ना, त्यावेळी मन भरून येतं. कारण आम्ही सुद्धा एक गोलंदाज राहून गेलोय. पुन्हा एकदा का 4 में 4 हो सकता है क्या? 6 तो पहले बार देखा और यहाँ पे विकेट भी 4 पे 4. मेन रोड गिरे, नेमकं काय तुम्ही आज मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय? होईल का हा विक्रम? 6 मध्ये 6 षटकारांची बरसात आपण पाहिली सूरज घाडीच्या बॅट मधनं. इथे मात्र शुभमच्या हातामधून नक्कीच पुन्हा एकदा चांगला चेंडू, कोणतेही धाव मिळत नाहीये. अगदी इंच थोड्याशा अंतराने हा विकेटचं इथे मात्र पतन आपण पाहिलं नाही, तर अन्यथा जवळजवळ हा विकेट झालाच होता. त्रिफळा उद्ध्वस्त होऊ शकला असता. चांगला चेंडू पुन्हा एकदा
शुभम चाललाय शेवटचा चेंडू घेऊन, तोही डॉट, निर्धाव षटक, 6 चेंडू, एकही धाव नाही आणि 4 गडी गारद केले शुभमने. अशा प्रकारे का दिमागदार पद्धतीने ही खेळी करत शुभम आणि सूरजने मेन रोड गिरियेचे हे दोन्ही स्टार खेळाडूने एकतर्फी करून टाकलेला सामना आपण पाहिला. सूरज गाडी या प्लीज, लगेचच पॅव्हिलियनच्या समोर यायचंय. शुभम सूरज गाडी, सूरज या.